जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाचं मदतीचं पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे। हजारो कोटीच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत। तर शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष मदतीपेक्षा 10,000 रुपये अधिकची मदत ही राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे। मदतीची नुकसान भरपाईची 2 हेक्टरची मर्यादा हटवून 3 हेक्टर पर्यंत, केवायसीची 8 हटवून आता डायरेक्टली ॲग्रिस्टॅकच्या डाटाच्या आधारे ही मदत दिली जाणार आहे। या सर्व घोषणा केल्या जात असताना हे मदतीचं पॅकेज जाहीर केलं जात असताना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आणखीन एक महत्त्वाची अशी माहिती घोषणा करण्यात आली, ती म्हणजे राज्यातील पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना अधिकची 17,000 रुपये प्रति हेक्टरची नुकसान भरपाई। अर्थात शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपयापर्यंत पीक विमा दिला जाणार। मात्र प्रत्येक शेतकऱ्याला आशा लागलेली आहे की यावर्षी आपण पीक विमा भरलेला आपल्याला हे 17,000 रुपये मिळणार। म्हणजे नेमकं कोणत्या शेतकऱ्याला मिळू शकणार, याच्यापेक्षा जास्त पीक विमा मिळू शकतो का, पीक विमा मिळण्याच्या संदर्भातील काय संकेत आहेत, हे सर्व आज थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, एकंदरीत मदतीचं पॅकेज जाहीर करत असताना 29 जिल्हे बाधित आहेत अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे, जी जून 2025 पासून देण्यात येत होती। याच्यामध्ये 253 तालुके हे जवळजवळ 100% बाधित आहेत, 80 ते 100%च्या आसपास। त्याच्यामधील 2059 महसूल मंडळ ही पूर्णपणे बाधित दाखवण्यात आलेली आहेत। म्हणजे या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणारी नुकसान भरपाई ही सरसकट दिली जाणार आहे। बाकीच्या भागामध्ये त्या भागातील नुकसानाच्या पार्श्वभूमीवरती करण्यात आलेल्या पंचनाम्याच्या आधारे त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे। आता ही जी काही 2059 महसूल मंडळ असतील, या महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान 100% दाखवण्यात आल्यामुळे त्या शेतकऱ्यांना साहजिकच पीक विमा योजनेच्या अंतर्गत पीक विमा मंजूर होणार आहे। म्हणजे जो काही इल्ड बेसचा पीक विमा आहे, हा पीक विमा त्या ठिकाणी मंजूर होणार आहे। पीक कापणीचा जो काही अहवाल सादर केला जाईल, आता जे काही पैसेवारी येतील, अंतिम आणेवारी येतील, त्याच्यामध्ये ते साहजिकच नुकसान दाखवलं जाणार आहे आणि 2059 महसूल मंडळ या पीक विम्यासाठी पात्र होणार आहेत। आता हे सांगत असताना जर त्या महसूल मंडळामध्ये अधिकचा पीक विमा मंजूर झाला तर शेतकऱ्याला अधिकचा पीक विमा मिळेल अशा प्रकारे देखील सांगण्यात आलेले आहे। परंतु मित्रांनो, गेल्या 4-5 वर्षाची जर आपण परिस्थिती पाहिली तर प्रत्येक वर्षी जे काही आहे ते शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्याच्यामुळे साहजिकच जी काही उत्पादकता आहे ती ढासळलेली आहे। याच्यामुळे या उत्पादकतेच्या आधारे अवरेज काढून हा पीक विमा या ठिकाणी मंजूर केला जातो, ज्याच्यामध्ये इल्ड बेसच्या आधारे शेतकऱ्यांचं नुकसानाचं प्रमाण जे सूत्र वापरलं जातं त्यानुसार जर पीक विमा मंजूर झाला तो कधीच हेक्टरी 15 ते 20,000 25,000च्या वरती जाऊ शकत नाही। त्याच्यामुळे जे 17,000 सांगितलेले आहेत हे साहजिकच त्याच्यामध्ये अंतिम असू शकतील अशा प्रकारच्या सुद्धा या ठिकाणी शक्यता आहेत। आता याच्यामध्ये दुसरं आणखीन जे काही महत्वाचं आहे ते म्हणजे भारांकन। आता या योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर 50-50चं भारांकन लावलं जातं। पीक कापणीच्या आधारे आलेला डाटा, फिजिकल जो काही डाटा आहे, आणि सॅटेलाइटच्या आधारे घेतला गेलेला डाटा। मग आता या दोन्ही भारांकनाच्या आधारे नुकसानाची निश्चिती केली जाते। जसं की आता आपण पाहिलं होतं की पीक कापणीचे प्रयोग सुरू आहेत, मूग उडदाचे झाले, सोयाबीनचे प्रयोग चालू। सोयाबीनच्या पीक कापणी असतील किंवा कुठल्याही पिकाच्या पीक कापणी असतील, या पीक कापणीसाठी आता केंद्र सरकारचं जे काही एक ऍप्लिकेशन आलेलं आहे, क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट CCE, या CCEच्या माध्यमातून राज्य सरकारला 100% डाटा या CCEच्या ऍप्लिकेशनवर भरायचा आहे। याच्या संदर्भातील एक GR निर्गमित करण्यात आलाय, मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या, आणि जे काही आपले महसूल अधिकारी असतील, आपण ज्यांना तलाठी म्हणतो, कृषी अधिकारी असतील, जे सहाय्यक कृषी अधिकारी ज्यांना आपण कृषी सहाय्यक म्हणतो, ग्रामसेवक, यासोबत गावचे सरपंच, जे गावातले शेतकरी असतील, पीक विमा कंपनीचे एक प्रतिनिधी असेल, अशा सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा पीक कापणीचा प्रयोग करायचा आहे। आता पीक कापणीचे प्रयोग होत असताना आज सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी तालुक्यातील आगळगाव महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आला, कारण ज्या ठिकाणी नुकसानग्रस्त झालेला प्लॉट आहे त्या ठिकाणचा पीक कापणीचा प्रयोग न करता ज्या ठिकाणी पीक चांगलं आहे त्या ठिकाणचा पीक कापणीचा प्रयोग केला जात होता। मग महसूल मंडळामध्ये जर असे पीक कापणीचे प्रयोग जर झाले आणि जरी सरकारनं ऊर बडवून त्या ठिकाणी नुकसान झालंय म्हणून सांगितलं, नुकसान भरपाई जरी दिली जशी 2020 मध्ये दिली होती, तरी सुद्धा पीक कंपन्या या आलेल्या पीक कापणीच्या आधारे नुकसान झालं नाही असंच सांगणार आहे। कारण गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये पीक विमा कंपन्यावरती सरकारचं कुठलंही नियंत्रण राहिलेलं नाही। 2020च्या पीक विम्याच्या संदर्भात आपण पाहिलं होतं की परभणी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून केंद्रीय कृषी मंत्र्यांना एक निवेदन देण्यात आलं, एक मागणी करण्यात आली, आणि तात्काळ केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून 15 दिवसात पीक विमा मंजूर केला।
जे राज्य सरकारला 2-3 वर्ष जमलं नाही ते केंद्रीय कृषी मंत्र्यांनी अवघ्या 15 दिवसात केलं. म्हणजे कुठंतरी या पीक विमा कंपन्यावरती अंकुश असेल तर हे करता येतं हे सिद्ध आहे. मग आता राज्य सरकारांचे म्हणणं ऐकतील का? नाही ऐकणार. कारण 2020 मध्ये बीडचा पीक विमा बीड मॉडेलनुसार या कप अँड कॅप मॉडेलनुसार मंजूर झाला, परंतु ते शेतकरी कोर्टात जाऊन सुद्धा लवकर त्यांना पीक विमा मिळाला नाही. 2020चा धाराशिवचा पीक विमा कोर्टात जाऊन सुद्धा आणखीन त्याचे विषय मार्गी लागले नाही. 2021-22चे वाद आणखीन असेच सुरू आहेत. मग आता 2025चा डाटा घेत असताना पीक विमा कंपन्या नक्कीच याच डाट्याचा आधार घेण्याचा प्रयत्न करणार. त्याच्यामुळे राज्य सरकारनं जरी 100% नुकसान सांगितलं, जरी त्याच्यावरती नुकसान भरपाई दिली, याच्या संदर्भात जरी घोषणा केल्या, तरी शेवटी सर्व ही पीक विमा कंपनी असणार आहे. म्हणून आता हे पीक कापणीचे प्रयोग करत असताना सरकारला खूप गांभीर्याने त्याच्यामध्ये घ्यावं लागणार आहे. जेणेकरून उद्या कोर्ट कचेऱ्या वगैरे वगैरे केल्यात हे 17,000 रुपये हेक्टरी यायला पुढे 10 वर्ष वाट पाहावी लागेल. कारण 2020-2021चे विषय आणखीनही कोर्टात आहेत. हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, हे कोर्ट, ते कोर्ट आणि पुढे ते विषय तसेच राहून जातात. घोषणा केलेली चांगली आहे, मिळेल ही देखील अपेक्षा आहे, परंतु मिळण्यासाठी जे काही हे प्रकार आहेत, कारण आज आगळगाव मधील हा प्रकार उघडकीला आलाय. बऱ्याच ठिकाणी पीक कापणीचे प्रयोग होतात हे देखील शेतकऱ्यांना माहित नाही. बऱ्याच ठिकाणी पीक कापणीचे प्रयोग करून त्याचा डाटा देखील सबमिट करण्यात आलेला आहे. मग अशा ठिकाणचा आकडेवारी काय आली हे तर आणखी माहितच नाही. जर ती आकडेवारी जर चांगली आली आणि त्याच्यामध्ये जर नुकसान दिसून आलं नाही तर मग हा हेक्टरी 17,000चं देखील वांद होऊ शकतं. त्यामुळे जास्तीची अपेक्षा करण्यापेक्षा कमीत कमी या 17,000 रुपयाचं तरी कंपल्सरी सर्व शेतकऱ्यांना मिळावं यासाठी कुठंतरी काळजी घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, पूर्वानुमान जे आलेले आहेत ते आश्चर्यचकित आहेत. 2025-26च्या खरीप हंगामात 2025 मध्ये जे काही सरकारच्या माध्यमातून पूर्वानुमान देण्यात आलेले आहेत पिकाच्या आकडेवारीचे, ते अतिशय भयावह आहेत. तुम्ही ते आता ऑनलाईन पाहिले की नाही पाहिले, मी त्याच्यावरती लवकरच व्हिडिओ बनवतोय की 2020-21, 2021-22, 2022-23, 2023-24, 2024-25 आणि 2025चे जे पूर्वानुमान आहे त्याच्यामध्ये तुमची सरासरी उत्पादकता किती आहे, यावर्षीची आकडेवारी काय हे आपण ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतो. आणि याच आकडेवारीच्या बेसवरती हा पीक विमा मंजूर केला जातो. तर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली आहे. 2059 जी महसूल मंडळं जीआरच्या माध्यमातून जाहीर केली जातील, या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे. परंतु हा पीक विमा मिळण्याच्या पूर्वी जर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून या पीक कापणी प्रयोगाच्या आलेल्या डाटावरती जर आक्षेप घेतला तर मात्र याच्यामध्ये आडकाठी मिळू शकते, लागू शकते. आणि त्याच्यामुळे या पीक कापणीच्या प्रयोगाला सुद्धा गांभीर्याने घेणं, शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्याच्यामध्ये उपस्थिती दाखवणं, जिथे आक्षेप असेल तिथे आक्षेप नोंदवणं, पीक कापणी प्रयोग बरोबर होते की नाही होते याची पाहणी करणं, या सर्व गोष्टी गरजेच्या आहेत. आशा करूयात आता लवकरात लवकर हे पीक कापणीचे प्रयोग होतील आणि ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी सांगितले त्याप्रमाणे यील्ड बेसच्या आधारे शेतकऱ्यांना सरसकट 17,000 रुपयाचा पीक विमा मंजूर केला. आता मंजूर जरी झाला तरी हा कधी येऊ शकतो, तर हा पीक विमा मंजूर जरी झाला आणि पीक विमा कंपन्यांना द्यायला आक्षेप जरी केलं तरी तो पीक विमा साधारणपणे फेब्रुवारी ते मार्च या महिन्यामध्येच येऊ शकतो. तर मोठ्या प्रमाणात याच्याबद्दल विचारणा केली जात होती आणि महत्वाची माहिती होती जी आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. आशा करतो माहिती नक्की उपयोगी पडेल. आपल्या तालुक्याची, आपल्या जिल्ह्याची जी काही उत्पादकता आहे ती उत्पादकता कशी पाहिजे, गेल्या वर्षी काय होती, यावर्षी काय, 2 वर्षापूर्वी काय, 3 वर्षापूर्वी, हे देखील आपण ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता. कुणाला माहिती आणखीन हवी असेल तर नक्की कमेंट करा. मी ऑलरेडी याच्यावरती व्हिडिओ बनवणारच आहे. धन्यवाद.